आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. जंगली हत्ती कळपाला जंगलात रोखण्यासाठी वन विभाग यांचा प्रयत्न निष्फळ. बाबर्डेमध्ये हत्तींचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर. दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करा यासाठी ठिय्या आंदोलन केलं. संबंधित वन अधिकारी यांनी जंगली हत्ती कळपाला जंगलात रोखून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं. दिवसा ठीक पण रात्रीच्या वेळी हत्ती कळपाला रोखण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि कळपाने बांबर्डे गावात प्रवेश करून शेती बागायती, अननस बागायती यामध्ये मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती शेतकरी दत्ताराम देसाई यांनी दिली. कर्नाटकमधून हत्तींचा जास्त धोका दोडामार्ग. कर्नाटक सीमेवर रेल्वे लोखंडी बॅरिकेड. सहाय्यक उप वनसंरक्षक वैभव बोराडे यांचं प्रतिपादन. दोडामार्ग इथं हत्ती पकड मोहीम राबवली पाहिजे यासाठी दोडामार्ग वन कार्यालय इथं सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री सावंतवाडी वन विभाग सहाय्यक उप वनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी भेट दिली. यावेळी आंदोलनकर्ते यांच्या मांडलेल्या मुद्द्यावर चर्चा केली. तसेच मंगळवारी कोल्हापूर सिंधुदुर्ग वन अधिकारी, कोल्हापूर वन संरक्षक जी गुरुप्रसाद समेत बैठक होणार आहे. तसेच आमदार दीपक केसरकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र दिलं आहे. कर्नाटक राज्य धर्तीवर रेल्वे लोखंडी बॅरिकेड कर्नाटक सिंधुदुर्ग जिल्हा सीमेवर उभारले जातील तसा प्रस्ताव दिला जाईल. तसेच जंगली हत्तींना जंगलातून रोखून धरण्यासाठी वन कर्मचारी तैनात केले आहेत, अशी माहिती आंदोलनकर्ते यांना सावंतवाडी सहाय्यक उप वनसंरक्षक वैभव बोराडे यांनी दिली. गेल्या 4 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आम्हाला दोडामार्ग तालुक्यात हत्ती नको आहे. शिवाय कर्नाटकमध्ये आणखी 12 हत्ती जांबोटी बेलूर परिसरात आहेत. ते येऊ नयेत यासाठी उपाययोजना म्हणून कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. कर्नाटक राज्यातील हसनमध्ये हत्ती उपद्रवाबाबत ज्या उपाययोजना, यात रेल्वे लोखंडी बॅरिकेड हा उपाय यशस्वी झाला आहे, तोच प्रयोग कर्नाटक सिंधुदुर्ग कोल्हापूर सीमेवर केला जाईल, असं बोराडे यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. वनमंत्री गणेश नाईक समेत बैठकमध्ये हा प्रस्ताव सादर केला जाईल. त्यामुळे आपण आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली. यावेळी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, संजय देसाई, दत्ताराम देसाई, लखू खरवत इतर शेतकरी उपस्थित होते. तसेच दोडामार्ग वन परिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील उपस्थित होते. दोडामार्ग तालुक्यात हत्ती उपद्रव संदर्भात कोल्हापूर वन संरक्षक समेत दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी यांची भेट घडवून द्या. तसेच मंत्रालयात बैठकीत चांगले मुद्दे मांडा. हत्ती उपाययोजनाबरोबर येथील हत्ती पकड मोहीम राबवली पाहिजे. आम्हाला दोडामार्गमध्ये हत्ती नको आहे, हे ठणकावून सांगितलं. जंगली हत्ती कळपाला जंगलात रोखण्यासाठी वन विभाग यांचा प्रयत्न निष्फळ. बाबर्डेमध्ये हत्तींचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर. दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करा यासाठी ठिय्या आंदोलन केलं. संबंधित वन अधिकारी यांनी जंगली हत्ती कळपाला जंगलात रोखून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं. दिवसा ठीक पण रात्रीच्या वेळी हत्ती कळपाला रोखण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि कळपाने बांबर्डे गावात प्रवेश करून शेती बागायती, अननस बागायती यामध्ये मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती शेतकरी दत्ताराम देसाई यांनी दिली. काल रात्री दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे गावामध्ये तुकाराम गावडे यांच्या शेतीत बाहुबली हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला. 4-5 वर्ष अहोरात्र कष्ट करून वाढवलेली नारळ, सुपारी, केळी, अननस आदी पिके एका रात्रीत जमीनदोस्त झाली. संपूर्ण शेत नासधूस झालं असून हे दृश्य अत्यंत विदारक आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंब मानसिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडलं आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वन विभागाचे कर्मचारी, यंत्रणा व हत्तींच्या हालचालींच्या पूर्वकल्पना असूनही अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांच्यामध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. कर्नाटक सिंधुदुर्ग सीमा बंद केल्या तर कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्ती इकडे तिकडे येऊ नये यासाठी लोखंडी बॅरिकेड उभारलं पाहिजे, हे सहाय्यक उपसंरक्षक वैभव बोराडे यांच्या निदर्शनास आणून दिलं. 26 जानेवारीपूर्वी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांची भेट घालून द्या. तसेच सीमाबंदबाबत प्रस्तावाबाबत माहिती द्या. तसेच मुंबई येथील बैठकीत शेतकरी प्रतिनिधी यांना समावेश करावा, अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी यावेळी केली. ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत जंगली हत्ती कळप शेती बागायतीमध्ये न येता त्यांना जंगलात रोखून ठेवण्यासाठी वन कर्मचारी यांना सूचना द्या, असं प्रवीण गवस, संजय देसाई यांनी सांगितलं. रात्री 8 बोराडे यांच्या लेखी पत्रानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतलं.
बुजवडे हद्दीतील वनप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा एकरी 50,000 द्यावे. बुजवडे ग्रामस्थांचे वन विभागाला निवेदन. बुजवडे तालुका चंदगडगावच्या परिसरात जंगली प्राण्यांचा प्रचंड प्रमाणात वावर वाढल्याने शेतकऱ्यांची शेतीपड पडत चालली आहे. वन विभागाने या जंगली प्राण्यांना आवर घालावा, नाहीतर आमच्या शेतीला एकरी 50,000 नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे वन अधिकाऱ्याकडे केली आहे. निवेदनात पुढे म्हटलं आहे की चंदगड तालुक्यातील बुजवडे गाव हे जंगलाच्या पायथ्याशी आजरा तालुका हद्दीलगत गाव आहे. या जंगलात वाघ, बिबटे, हत्ती, अस्वले, गवे, रानडुकरे, कोल्हे, साळींदर, माकड, मोर यासारख्या प्राण्यांची संख्या वाढल्याने तेथून येणारे प्राणी गावातील शेतीचं अतोनात नुकसान करत आहेत व शेतीबरोबरच घरचे पाळीव प्राणी व माणसावर देखील प्राणघातक हल्ला करत आहेत. हे प्राणी गावातच येत आहेत. शेती व दुग्ध या शेतीपूरक व्यवसाय हा गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असल्याने घरापासून दूर शेतात गोठा आहे. गुरांना चारा पाणी देणं, दूध काढणे यासाठी संध्याकाळी 6 ते 10 व पहाटे 5 ते 8 या वेळेत शेतात जावं लागतं. पण जंगली प्राण्यांच्या वावरामुळं तो व्यवसाय करायचा की शेती पड पाडायची, शेती करणं अगदी जोखमीचं आलं आहे. मागील 2-3 वर्षाचा इतिहास पाहता प्राण्यांनी शेतीचं अतोनात नुकसान केलं आहे. याचबरोबर त्यांच्या हल्ल्यात 3 माणसे मृत्युमुखी पडलेली आहेत. 2 जण जखमी झाले आहेत. यामुळे मुले व महिला शेतात जात नसून पुरुष नागरिकांना शेतात जावं जिकिरीचं होऊन लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या वनप्राण्यामुळे ग्रामस्थांना शेती करणं अवघड झालं आहे. प्राण्यांचा बंदोबस्त करणं जर वन विभागाला अवघड वाटत असेल तर आमच्या पुढील मागण्या मान्य कराव्या. पहिली मागणी, आम्ही सर्व शेतकरी शेती करायची बंद करतो, त्याचा मोबदला म्हणून एकरी 50,000 रुपये द्यावे किंवा वनप्राणी शेतात येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. वनप्राण्यांच्या हल्ल्याकरिता शेती व आत्मसंरक्षण म्हणून बंदूक परवाना द्यावा. आमच्या मालकी क्षेत्रात सीमेवर वनक्षेत्राच्या सीमेवर 10 फूट उंच तारेची जाळी बसवावी. वनप्राणी मालकी क्षेत्रात येऊ नयेत म्हणून सीमेवर सौर कुंपण करावं. तरी वरील प्रमाणे मागण्यांचा विचार करून आपल्या वरिष्ठ कार्यालयास कळवावं, अन्यथा इथून पुढे वनप्राण्यांच्या शेतीचं नुकसान झाल्यास व नागरिकांना जीवितहानी झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची आपण नोंद घ्यावी व तसा अहवाल आपल्या वन विभागातील वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात यावा, अशी विनंती निवेदनातून केली आहे.